श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा माघी गणेश जयंती 22 जानेवारी गुरुवारी येत आहे. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवशी केलेल्या पूजेमुळे घरात सुख समृद्धी येते. श्री गणेशाची आराधना केल्यानंतर प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात होते. गणपती, विघ्नहर्ता, विनायक आणि एकदंत अशा वेगवेगळ्या नावाने श्री गणेशाला ओळखले जाते. त्यात गणेशाचे आगमन प्रत्येकाच्या घरोघरी होणार असून भाविक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हिंदू पंचांगानुसार गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी ही मुख्य गणेश चतुर्थी असते, तर माघ महिन्यातील चतुर्थी ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला म्हणून याला गणेश जयंती म्हणतात. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा, आराधना आणि व्रत केले जाते, ज्यामुळे मनोकामना पूर्ण होतात. भाद्रपद चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य असतो, तर माघी गणेश जयंतीला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवला जातो. माघी गणेश जयंतीला वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपांच्या कुटुंबात विनायक नावाने अवतार घेतला होता. भाद्रपद चतुर्थीला गणपती पाहुणा म्हणून येतो, तर माघ चतुर्थीला त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. या दिवशी गणपतीचे तत्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने जास्त कार्यरत असतात. आणि म्हणूनच माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घरात लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम गणपते नमो लिहायला अजिबात विसरू नका. या दिवशी आपल्याला सकाळी उठून स्नान करायची आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी गणपतीची मूर्ती किंवा फोटोची प्रतिष्ठापना केली जाते. नैवेद्य बाप्पांना अर्पण केला जातो. बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत. मात्र माघी गणेश जयंतीला तिळाचे विशेष महत्त्व आहे. तिळगुळाचे मोदक किंवा तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. या दिवशी आपल्याला आवर्जून गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं किंवा संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. भाद्रपद गणेश चतुर्थीप्रमाणे या दिवशीही चंद्र दर्शन टाळले पाहिजे. 22 जानेवारी रोजी सकाळी 10:14 पासून ते रात्री 10:04 चंद्र पाहणं वर्ज्य आहे, अशुभ मानलं जातं. ज्यामुळे असं म्हटलं जातं की व्यक्तीवर खोटा आरोप लागण्याची शक्यता असते. मध्यान्ह पूजा मुहूर्त हा सकाळी 11:29 पासून ते दुपारी 1:37 असणाऱ्या हा काळ गणपतीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो, कारण गणेशाचा जन्म मध्यान्ह काळी झाला होता असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणून आपल्याला सुद्धा आवर्जून याच वेळेत गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे. गणेश जयंतीनिमित्त रवी योग सकाळी 7:14 सुरू होणार आहे आणि दुपारी 2:27 हा योग राहील. हा एक शुभ योग आहे, जो सर्व नकारात्मक प्रभावांना दूर करतो. या दिवशी भद्रा दुपारी सुरू होणार आहे. यावेळी भद्रा पृथ्वीवर असणार आहे, त्यामुळे भद्र कालात कोणतेही शुभ कार्य केले जाणार नाही. गणेश जयंतीला भद्रा दुपारी 2:20 सुरू होईल आणि 23 जानेवारी रोजी पहाटे 2:38 चालेल.
देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. जास्तीत जास्त तुम्ही दुपारी 12 वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता. त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही. आता या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे, पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो. आपल्याला कणिक मळायचं नाही, त्यापासून एक दिवा हा तयार करून घ्यायचा. आता या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची. अशा रीतीने आपल्याला 4 दिशेला 4 लांब वाती ह्या टाकून घ्यायच्या. तर अर्थात काय, तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं, कारण जो पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छापूर्ती करता, कर्जमुक्ती करता करतो, आणि त्यामध्ये जर आपण तुपाचा वापर केला तर त्याचा प्रभाव हा खूप जास्त पटीने वाढतो, कारण तूप देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय. पण आता काही कारणास्तव खायलाच तूप नाही आहे, मग आम्ही दिव्यामध्ये कसं घालायचं? तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरतात ते टाका, आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळदही टाकायची. अशा रीतीने आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं, आणि आता त्या प्लेटवर आपल्याला मुठभर मुगाची डाळ ही ठेवायची, आणि त्या डाळीवर जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचे. तसेच या दिव्यामध्ये आपल्याला एक कापूरची वडी टाकायची आहे. तसेच आपल्याला थोडेसे पांढरे तीळसुद्धा टाकायचे आहेत. तीळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. तसेच तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या दूर करण्याकरता हे पांढरे तीळ अतिशय प्रभावी मानले जातात. तसेच कापूर टाकल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तताही मिळत असते. पितृदोष, वास्तुदोष दूर होण्यामध्ये मदत मिळते. आता या दिव्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल अर्पण करून घ्यायचं, आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत. आपल्याला एक वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं, तसेच एक वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं पठणसुद्धा करायचं आहे. गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडायचे. गणपती बाप्पांना आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची, की आपली एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल, तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे. आता या दिव्यामध्ये तेल किंवा तूप आपल्याला एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचे, देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा आपल्याला तिकडनं उचलायचा आहे. हा दिवा तसेच या दिव्याखाली असणारी जी मुगाची डाळ आहे ती आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायची, जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक हे धान्य खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पांची भरभरून कृपाही होत असते. असा हा इच्छापूर्ती दिवा गणपती बाप्पांसमोर लावल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होतच होतं, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती चहूबाजूने व्हायला लागते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया.